काही लोकांना आपण बघतो आणि सहज म्हणतो, अरे तो खूप लकी आहे, त्याचं नशीब जोरावर आहे, त्याला संधी आपोआप मिळतात. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारलाय का? जर लक इतकंच महत्वाचं असतं तर जगातले सगळे लोक श्रीमंत का नाहीत? सगळ्यांना लॉटरी का लागत नाही? आणि सगळ्यांना मोठे ब्रेक का मिळत नाही? खरं तर काही लोक लकची वाट बघत नाहीत, तर ते लकला शोधायला निघतात. आज आपण असाच एक भ्रम फोडणार आहोत, जो आपल्याला आयुष्यभर नशीब खराब आहे या वाक्यात अडकवून ठेवतो. आणि कदाचित आजच्या नंतर आपण लकी लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलणार आहोत. कारण आजचा प्रश्न सरळ आहे, आपण लकची वाट पाहणार आहोत की गेम खेळायला उतरणार आहोत? जेव्हा आपण एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त त्याचा परिणाम दिसतो. त्याचं मोठं ऑफिस दिसतं, त्याची गाडी दिसते, त्याचं सोशल मीडियावर कौतुक दिसतं, पण त्यामागची वर्षानुवर्षाची धडपड आपल्याला दिसत नाही. आपण पटकन लेबल लावतो, यार तो लकी आहे. पण जरा थांबून विचार करा, जर लक इतकंच सोपं असतं तर प्रत्येकाला तीच अपॉर्च्युनिटी का मिळत नाही? कारण एक साधं सत्य आहे, लक ही काही घटना नाहीये, ती एक प्रक्रिया आहे. काही लोक मैदानात उतरतात तर काही लोक स्टँडमध्ये बसून टाळ्या वाजवतात. जे लोक मैदानात उतरतात ते रिस्क घेतात, ते अपयश पचवतात, ते रिजेक्शन सहन करतात, ते दररोज काहीतरी नवीन प्रयत्न करतात. आणि जेव्हा अचानक त्यांना एखादी मोठी संधी मिळते तेव्हा लोक म्हणतात, वा काय लकी माणूस आहे. पण कोणी पाहिलं का तो किती वेळा पडला, किती वेळा त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही, किती वेळा त्याने स्वतःवर शंका घेतल्या, पण तरीही तो थांबला नाही. सत्य थोडं कटू आहे, लक ही काही बक्षीस नाहीये, तो पार्टिसिपेशनचा परिणाम आहे. जो गेम खेळतो त्यालाच जिंकायची शक्यता असते, जो गेम खेळतच नाही त्याच्यासाठी लक हा फक्त एक शब्द राहतो. आता एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ, लक म्हणजे काही जादू नाहीये, लक म्हणजे प्रोबॅबिलिटी वाढवण्याची कला आहे. समजा आपण घरी बसून विचार करत असू, कधीतरी मोठी संधी मिळेल, कधीतरी आपल्याला योग्य माणूस भेटेल, कधीतरी योग्य वेळ येईल. पण आपण जर स्वतः काहीच करत नाही, नवीन लोकांना भेटत नाही, नवीन कौशल्य शिकत नाही, नवीन प्रयोग करत नाही, तर प्रोबॅबिलिटी किती आहे? जवळजवळ शून्य. पण दुसरी बाजू बघा, कोणीतरी रोज 10 लोकांशी बोलतंय, रोज 5 नवीन आयडिया टेस्ट करतंय, रोज काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करतंय. त्याच्याकडे रिजेक्शन येतील, अपयश येईल, लोक हसतील, पण प्रत्येक ऍक्शन म्हणजे एक नवीन चान्स, प्रत्येक चान्स म्हणजे एक नवी पॉसिबिलिटी. आणि जेव्हा त्या हजारो चान्सेस मधून एक मोठी संधी फुलते तेव्हा लोक काय म्हणतील? नशीब जोरावर आहे. खरं तर त्याने नशिबाला दररोज निमंत्रण दिलं होतं. लक हे स्थिर लोकांकडे जात नाही, लक हालचाल करणाऱ्यांना भेटतं. आपण जितके जास्त मैदानात असतो तितकी जिंकण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणूनच प्रश्न असा नाही की आपण लकी आहोत की नाही, तर प्रश्न असा आहे, आपण आपल्या आयुष्यात किती प्रोबॅबिलिटी तयार करत आहोत. आता नशिबाचा एक खोल पैलू समजून घेऊया. सगळेच नशीब सारखं नसतं. पहिलं असतं म्हणजे ब्लाइंड लक, जसं की लॉटरी लागणं, रस्त्यावर चालताना अचानक एखादी मोठी संधी मिळणं. हे पूर्णपणे आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतं आणि खरं सांगायचं तर या प्रकारच्या लकवर आयुष्य उभं राहत नाही. पण दुसरं असतं मोशन लक. जेव्हा आपण सतत हालचाली करत असतो, काहीतरी करत असतो, नेटवर्क वाढवत असतो, कौशल्य वाढवत असतो, तेव्हा अचानक एखादी संधी समोर येते. आपण विचार करतो, अरे हे कसं काय झालं? पण ते अचानक नव्हतं, ते आपल्या सततच्या हालचालींचं फळ होतं. गेम खेळणाऱ्यांनाच गोलची संधी मिळते, बेंचवर बसलेल्यांना नाही. आणि आणखी एक आहे अवेअरनेस लक. काही लोक जिथे प्रॉब्लेम बघतात तिथेच काही लोक अपॉर्च्युनिटी बघतात. दोन माणसं एकाच परिस्थितीत असतात, एक म्हणतो इथे काहीच होणार नाही, तर दुसरा म्हणतो इथेच काहीतरी मोठं होऊ शकतं. फरक काय? नशिबात नाही, नजरेमध्ये. ज्याची नजर शार्पन आहे त्याचं मन समस्यांमधून व्हॅल्यू शोधायला ट्रेंड आहे. त्याच्यासाठी लक रोजच्या आयुष्यात लपलेलं असतं. लक बऱ्याचदा प्रॉब्लेमच्या विषयात येतं आणि जो घाबरतो तो मागे हटतो, जो विचार करतो तो पुढे जातो. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, लक शोधायचं नसतं, ते ओळखायचं असतं. आता चौथा प्रकार, आणि हा सर्वात शक्तिशाली, युनिक लक. हा असा लक असतो जो आपण कमावतो. हो, कमावतो. जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात इतकं काम करतो, इतकी वर्ष सातत्य ठेवतो, इतकी व्हॅल्यू क्रिएट करतो की आपलं नावच अपॉर्च्युनिटी बनतं. लोक आपल्याला शोधत येतात, संधी आपल्याकडे स्वतःहून येतात.
दरवाजे आपल्यासाठी उघडले जातात. बाहेरून बघणाऱ्यांना वाटतं वा काय लकी माणूस आहे, पण त्यांना हे दिसत नाही ती 5 वर्ष कोणीच फोन केला नाही, ती 10 वर्ष कोणीच ओळख दिली नाही, तो काळ जेव्हा आपण शांतपणे स्किल बिल्ड करत होतो. युनिक लक म्हणजे रिपिटेशन प्लस प्रिपरेशन प्लस कन्सिस्टन्सी यांचं मिश्रण. जेव्हा तयारी आणि संधी भेटतात लोक त्याला लक म्हणतात, पण ती तयारी आपण वर्षानुवर्ष केलेली असते. म्हणूनच प्रश्न हा नाही की लक आपल्याकडे येईल की नाही, प्रश्न असा आहे जेव्हा लक दार ठोठावेल तेव्हा आपण तयार असू का? कारण संधी अनेकदा येते पण तयार नसलेल्यांच्या हातून ती निसटून जाते. युनिक लक म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं नाही, तर योग्य वेळी योग्य माणूस बनलेलं असणं आहे. आता इथे एक धोकादायक सापळा आहे. जर आपण प्रत्येक गोष्ट जर नशिबावर ढकलली तर आपण नकळत स्वतःची शक्ती गमावतो. त्याचं नशीब चांगलं आहे, माझं नशीब खराब आहे, हे वाक्य आपल्याला आराम देतं, कारण मग जबाबदारी आपल्यावर राहत नाही. जर सगळं लकमुळे होत असेल तर आपण काहीही नाही केलं तरी चालतं, पण हीच मानसिकता आपल्याला साईडलाईनवर बसवते. फास्ट लेन विचारधारा सांगते लकची वाट बघू नका, लकसाठी स्वतः पात्र व्हा. आपण रोज काय करत आहोत? आपण स्वतःची व्हॅल्यू वाढवत आहोत का? आपण मार्केटमध्ये एक्सपोजर वाढवत आहोत का? आपण रिस्क घेत आहोत का? कारण रिस्क शिवाय लक जन्मत नाही. हो, रिस्कमध्ये भीती आहे, अपयश आहे, लोकांचं हसणं आहे, पण त्याच रिस्कमध्ये अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. जर आपण सुरक्षिततेच्या नावाखाली काहीच केलं नाही तर आपण सुरक्षित राहू, मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी कधीच होणार नाही. लक हा आळशी लोकांचा बहाणा आहे आणि ऍक्शन घेणाऱ्यांचं शस्त्र आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे, आपण बहाण्यांच्या बाजूला उभे राहणार आहोत की शस्त्र उचलणार आहोत? आता एक अंतिम आणि प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारू, आपल्याला खरंच लक हवं आहे का? की आपल्याला फक्त परिणाम हवा आहे पण प्रक्रिया नको आहे? कारण लक म्हणजे फक्त एक मोठी घटना नाहीये, लक म्हणजे हजारो छोट्या कृतींचं एकत्रित फळ आहे. दररोज केलेला एक फोन, दररोज पाठवलेला एक मेसेज, दररोज शिकलेलं एक नवीन कौशल्य, दररोज घेतलेला एक छोटासा रिस्क. हे सगळं बोरिंग वाटतं, यात ग्लेमर नाही, याच्यामध्ये तात्काळ टाळ्या नाहीत, पण याच रुटीनमध्ये लक तयार होत असतं. लोक फक्त क्लायमॅक्स पाहतात, आपण पूर्ण मूवी जगत असतो. आणि एक दिवस जेव्हा आपल्याला मोठी संधी मिळते, जेव्हा आपलं नाव अचानक पुढे येतं, तेव्हा लोक म्हणतात अरे वा काय नशीबवान आहे. तेव्हा आपण शांतपणे हसतो, कारण आपल्याला माहिती असतं हे अचानक नव्हतं, हे रॅन्डम नव्हतं, ही काही लॉटरी पण नव्हती, हे इंटेन्शनल होतं. लक म्हणजे डेस्टिनी नाही, लक म्हणजे डिसिजन आहे. मैदानात उतरण्याचा निर्णय, हरण्याची तयारी ठेवण्याचा निर्णय, पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय. आता शेवटचा प्रश्न, आपण आयुष्यभर तो लकी आहे असं म्हणत बसणार आहोत का? की एक दिवस लोक आपल्याकडे बघून तेच म्हणणार आहेत? गेम सुरू आहे, प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण खेळणार आहोत का? आता सगळं एकत्र करून एक स्पष्ट चित्र पाहूया. लकी लोक वेगळे नसतात, ते वेगळं वागतात. ते वाट पाहत नाहीत, ते प्रयत्न करतात. ते परफेक्शन शोधत नाहीत, ते अपूर्ण क्षणातही सुरुवात करतात. ते रिजेक्शनला अपमान मानत नाहीत, तर ते फीडबॅक म्हणतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते गेम सोडत नाहीत. बहुतेक लोक पहिल्या अपयशानंतर थांबतात, काही लोक दुसऱ्या अपयशानंतर, पण फार थोडे लोक 10व्या अपयशानंतरही चालू ठेवतात. आणि मग जेव्हा 11व्या प्रयत्नात त्यांना मोठं यश मिळतं तेव्हा लोक म्हणतात वा काही नशीबवान माणूस आहे. पण खरं काय? ते फक्त इतरांपेक्षा जास्त वेळ गेम मध्ये राहिले. लकला वेळ लागतो, लकला सातत्य लागतं, लकला धैर्य लागतं. जर आपण प्रत्येक छोट्या सेटबॅकला अंतिम समजून मागे हटलो तर आपण स्वतःचं लक बंद करत आहोत. पण जर आपण ठरवलं मी थांबणार नाही, मी शिकत राहीन, मी प्रयत्न करत राहीन, तर लक हळूहळू आपल्याकडे झुकायला लागतं. कारण शेवटी लक ही घटना नसते, लक हा रिवॉर्ड नसतो, लक हा गेम मध्ये टिकून राहण्याचा परिणाम असतो. लक हा काही बाहेरून पडणारा वरदान नाहीये, लक हा आतून तयार होणारा परिणाम आहे. आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, ज्या क्षेत्रात खोलवर जातो, तिथे सातत्य ठेवतो, तिथे आपली ओळख तयार होते, तिथे आपली क्रेडिबिलिटी तयार होते आणि तिथेच युनिक लक जन्माला येतं. लोक म्हणतात योग्य वेळी योग्य ठिकाणी होता, पण सत्य काय असतं? आपण वर्षानुवर्ष त्या योग्य ठिकाणासाठी स्वतःला तयार करत असतो. लक म्हणजे प्रिपरेशन प्लस परसिस्टन्स प्लस पोझिशनिंग. जर आपण स्वतःला योग्य जागी ठेवत नाही,
योग्य लोकांमध्ये मिसळत नाही, योग्य कौशल्य विकसित करत नाही, तर संधी आली तरी आपण ओळखणार नाही. म्हणूनच आजपासून एक निर्णय घ्या. नशिबाची वाट बघायची नाही, नशिबासाठी पात्र व्हायचं. दररोज थोडं थोडं पुढे जायचं, दररोज एक छोटासा ऍक्शन घ्यायचा, दररोज एक्सपोजर वाढवायचा. आणि एक दिवस जेव्हा लोक म्हणतील वा किती लकी माणूस आहे, तेव्हा आपल्याला ठाऊक असेल ते लक नव्हतं, तो आपल्या निर्णयांचा, सातत्याचा आणि धैर्याचा परिणाम होता. गेम अजूनही सुरू आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण आजपासून लक क्रिएट करायला सुरुवात करणार आहोत का? तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच विचार तुम्हाला पुढेही ऐकायचे असतील, तर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या या एका क्लिकमुळे हा प्रवास अजून पुढे जाईल. आणि जर आपल्यालाही स्वतःला बदलवण्याच्या आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या या जर्नीमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर नक्की या आपल्या परिवाराचा भाग बना. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद.